ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आलेली आहे आणि या बॅगेमध्ये फक्त कपडे होते, युरिन पॉट नाही असं म्हणत नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला। ते दाखव बाबा सगळं। हां, बॅगा चेक होत आहेत, बॅगा चेक होत आहेत। एक पाण्याच्या बाटल्या आहेत। बोईसर हॅलो, पालघर हां, पोलीस परेड मैदान। कपडे आहेत, बाकी काय नाही। आणि युरिन पॉट पण कपडेच आहेत, युरिन पॉट नाही। ते दाखव बाबा सगळं। हां, बॅगा चेक होत आहेत, बॅगा चेक होत आहेत। एक पाण्याच्या बाटल्या आहेत। बोईसर हॅलो, पालघर हां, पोलीस परेड मैदान। कपडे आहेत, बाकी काय नाही। आणि युरिन पॉट इलेक्शन कमिशन किंवा त्यांचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्यांनी बॅगा चेक केल्या, त्यांची ड्युटी त्यांनी केली। आणि माझ्या बॅगेत काय पैसे बिसे नाही आहेत, कपडे आहेत, त्यांनी चेक केले। माझे आपले रोजचे रुटीनचं सगळं साहित्य आहे, कपडे आहेत, युरिन पॉट नाही। उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर त्यांनी थेट आरोप केला होता की आता सगळ्यांच्या अमित शहांसह सगळ्यांच्या बॅगा तपासा। डर नाही, त्याला डर कशाला पाहिजे? अरे त्यांचं काय चूक आहे? ते कर्मचारी आहे, ते निवडणूक आयोगाच्या विभागाचे अधिकारी आहे, त्यांच्यावर काय राग काढायचा? आणि ते त्यांचं सगळं बेसलेस झालेलं आहे। आणि या संदर्भातले अपडेट देण्यासाठी अमोल मोरे आपले प्रतिनिधी माफ करा संतोष पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, मुख्यमंत्र्यांची सुद्धा या ठिकाणी बॅगची तपासणी झालेली आहे आणि नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावलेला आहे। नक्कीच अमोल, उद्धव ठाकरेंनी 2 दिवसापूर्वी आणि निवडणूक आयोगाकडे आवाहन केलं होतं की माझ्या बॅगा जशा तपासतात तशा तुम्ही अमित शहांच्या, पंतप्रधानांच्या, मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासा। आज मुख्यमंत्री जे आहेत ते पालघरमध्ये आहेत प्रचार सभेसाठी। जेव्हा पालघरच्या पोलीस परेड मैदानावरती त्यांचं हेलिकॉप्टर लँड झालं त्यावेळेस जी टीम होती ही तपास करणारी मागणी केली आपल्या बॅगा चेक करायच्या आहेत, त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी आहेत त्या चेक करण्या आणि त्यावेळेस टोला सुद्धा लगावला की ह्यामध्ये फक्त पाण्याच्या बाटल्या आहेत आणि कपडे आहेत, युरिन पॉट नाही आहेत। म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी टोला सुद्धा लगावलेला आहे आणि ह्या बॅगा आहेत त्या पूर्ण चेक करण्यात आलेल्या आहेत। संतोष, धन्यवाद या माहितीबद्दल।